हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? बघा, आज आपण आपल्या वर्कशॉपला सुरुवात करतोय. ऑर्डर अँड रँकिंग, क्रम आणि स्थान. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे हा जो टॉपिक आहे त्याचप्रमाणे आपला सिलॉजिझम हा एक टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. तर असे हे जे दोन टॉपिक्स आहेत, हे दोन टॉपिक्स आजच्या सेशन मध्ये आपल्याला इथे कव्हर करायचे. ओके, चला. बघा, पहिला आपला जो आपण पार्ट जो कव्हर करणार आहोत तो म्हणजे ऑर्डर अँड रँकिंग, क्रम आणि स्थान. आता या टॉपिकला आपल्याला सुरुवात करायची आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले जातील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डर रँकिंग वर जे प्रश्न विचारले जातात ते डिफरंट डिफरंट टाइप्स वर असतात. जसे की आपले टाइप्स आपण जर बघायचं झालं तर पहिला टाइप आपल्याला दिलेला आहे फाइंडिंग रँक ऑफ अ पर्सन. बघा, एखाद्या व्यक्तीचं जे स्थान आहे ते एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणे, हा पहिला टाइप झाला. दुसरा आहे फाइंडिंग टोटल नंबर ऑफ पीपल. बघा, लोकांची जी एकूण संख्या आहे ते एकूण संख्या शोधणे असं दिलं जातंय. आणि तिसरा आहे फाइंडिंग मीड नंबर. थर्ड टाइप आहे. बघा, आता दोन व्यक्ती दिले, त्यांच्यामध्ये किती जण येणार ते शोधणं. त्याचप्रमाणे फाइंडिंग रँक ऑफ अ पर्सन, दोन व्यक्तींच्या मध्यभागी बसलेल्या एखाद्या व्यक्तीचं जे स्थान आहे ते स्थान शोधणं. आणि रँक इंटरचेंजिंग, बघा स्थानांची अदलाबदल करणं. तर या टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत त्या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये बघायला भेटणार आहेत. ओके, तर बघा सुरुवात आपण करतोय बेसिक पासून. सर्व गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतोय. ठीक आहे, प्रत्येकाने या ठिकाणी जॉईन व्हायचंय. हरी अप गाइज, फास्ट. बघा, टाइप्स आपण सुरुवातीला घेतलेले टाइप्स कोणकोणते आहेत ते. चला, बघा जे टाइप्स आहेत, आता इथे टाइप्सची नावं जी आहेत ते मी लिहून दिलेले तुम्हाला. 5 टाइप्स आहेत. फाइंडिंग रँक ऑफ अ पर्सन पहिला टाइप आहे, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं जे स्थान आहे ते एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणं आहे. मग ते स्थान डावीकडून असू शकतं किंवा उजवीकडून असू शकतो. ठीक आहे, बघा आता डावीकडून एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधायचं असेल तर लेफ्ट इज इक्वल्स टू, बघा, टोटल मायनस राईट प्लस 1. हा एक फॉर्म्युला जो आहे तो आपण इथे वापरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचं आपल्याला जे स्थान आहे ते जर आपल्याला उजवीकडून शोधायचं असेल तर जो आपला फॉर्म्युला वापरला जातो तो राईट इज इक्वल टू टोटल मायनस लेफ्ट प्लस 1. हा जो फॉर्म्युला आहे तो इथे यूज होईल. म्हणजे बघा, फाइंडिंग रँक ऑफ अ पर्सन मध्ये दोन फॉर्म्युला वापरले जातात. बघा, आपल्याला टोटल सांगितले जाईल ऑलरेडी. लेफ्टने जर स्थान दिलं असेल तर राईट आपल्याला विचारलं जाईल. ओके, राईटने जर स्थान दिलं असेल तर लेफ्ट आपल्याला विचारलं जाईल. लेफ्ट काढायचं असेल तर टोटल मधून दिलेलं राईट वजा करायचं, एक
वाढवायचं, उत्तर भेटून जाते आपल्याला. ठीक आहे. अच्छा, आता दुसरा टाइप जो दिलेला आहे, फाइंडिंग टोटल नंबर ऑफ पीपल. बघा, लोकांची एकूण संख्या जी आहे ती लोकांची एकूण संख्या शोधणे. फाइंडिंग टोटल नंबर ऑफ पीपल. मग आता विद्यार्थी मित्रांनो, इथे होतं काय बघा, एकाच व्यक्तीची माहिती दिली असेल आणि टोटल काढायला सांगितले असेल तर टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट मायनस 1. हा फॉर्म्युला आपण वापरायचा. बघा, एकाच व्यक्तीची माहिती दोन्हीकडून असेल तर टोटल काढण्यासाठी लेफ्ट आणि राईट दोन्हीकडून त्याचे काउंटिंग होते. मग एकदा एक्स्ट्रा काउंट झाले म्हणजे त्याला एक वजा करून आपण टोटल मिळवू शकतो. आणि बघा, जर दोन व्यक्तींची माहिती दिली असेल आणि त्यांच्यामध्ये किती जण बसलेत असं सांगितलं असेल तर टोटलचे फॉर्म्युला दोन बनतात. बघा, एक बनते सिंपल केस नुसार, टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड. हा एक फॉर्म्युला बनेल. आणि दुसरा फॉर्म्युला जो आपला बनेल तो ओव्हरलॅपिंग केसच्या हिशोबाने बनेल. ओव्हरलॅपिंग केस. बघा, ओव्हरलॅपिंग केसच्या हिशोबाने टोटल इज इक्वल्स टू काय बनतं बघा, लेफ्ट प्लस राईट मायनस 2 मायनस मिड. हा जो फॉर्म्युला आहे हा ओव्हरलॅपिंग केसच्या हिशोबाने बनेल. टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट मायनस 2 मायनस मिड. हा फॉर्म्युला तिथे बनेल. अच्छा, बघा, नंतर फाइंडिंग मिड नंबर. आता दोन व्यक्तींच्या मध्यभागी बसलेले जे व्यक्ती आहे त्यांचं स्थान शोधायचं आहे. तर सिंपल केस नुसार मिडचा जो फॉर्म्युला बनेल बघा, मिड इज इक्वल्स टू टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट. बघा, जी टोटल आहे त्यातून लेफ्ट आणि राईट काय करायचं आपल्याला, वजा करायचं, आपल्याला उत्तर भेटून जात आहे. आणि ओव्हरलॅपिंग केसच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर ओव्हरलॅपिंग केसच्या हिशोबाने जो मिडचा फॉर्म्युला बनतोय, मिड इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस 2 मायनस टोटल. बघा, मिडचा फॉर्म्युला काय बनला, लेफ्ट प्लस राईट मायनस 2 मायनस टोटल. तर अशा पद्धतीने हा जो फॉर्म्युला आहे तो बनून गेला. क्लिअर. बघा, काय येईल उत्तर आपला, समजलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे 5 फॉर्म्युलाज आपल्याला दिलेले, पहिला दिले फाइंडिंग रँक ऑफ अ पर्सन, याच्यामध्ये 2 फॉर्म्युला दिले. त्याच्यानंतर बघा, हे टोटलचे 3 फॉर्म्युलाज बनले. याच्यावरून तुम्ही मिड बनवता. बघा, मिड इज इक्वल टू टोटल मधून लेफ्ट राईट मायनस केलं, हा बनवून गेला. आणि इथे जो आपण बघितला टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस 2 मायनस मिड वजा 2 वजा मिड. अशा पद्धतीने जो फॉर्म्युला आहे तो बनून गेला. म्हणजेच हे फॉर्म्युले पार्ट करून तुम्ही हा जो टॉपिक आहे या टॉपिक मधील विचारलेला प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रत्येक प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर बघा, बेसिक आता आपण इथे पाहिलं, बेसिक आपण बघून घेतलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे रांगेवर आधारित स्थान विचारलं जात आहे. तर याच्यामध्ये बघा काय होतं, आता ही डावी बाजू एक दिली गेली, लेफ्ट साइड आहे, आणि इकडे आपले काय आहे, राईट साइड दिलेली, लेफ्ट हँड राईट साइड दिलेली, बरोबर. अच्छा, सुरुवातीपासून म्हटलं तर लेफ्ट बाजू आहे आणि शेवटून म्हणजेच राईट साइडने या ठिकाणी आपल्याला दिलेलं शेवटून. ठीक आहे. फ्रॉम द स्टार्टिंग, फ्रॉम द एंडिंग, फ्रॉम द बिगिनिंग, फ्रॉम द एंडिंग. ठीक आहे. इन फ्रंट ऑफ च्या पुढे आणि बिहाइंड च्या मागे, म्हणजे असे जे शब्द आहेत त्यांचा वापर जो आहे तो केल्याचा बघायला भेटेल. इन फ्रंट ऑफ च्या पुढे आणि बिहाइंड च्या मागे. ठीक आहे, हे झालं क्लिअर. चला, आता बघा, अशा पद्धतीने डावी बाजू उजवी बाजू सुरुवातीपासून शेवटून च्या पुढे च्या मागे हे जे शब्द आहेत शीर्षस्थानावरून फ्रॉम द टॉप, फ्रॉम द बॉटम. बघा, जसं की टॉप बॉटम असेल तर टॉप आणि बॉटम. टॉप बॉटम म्हटलं तर बघा, टॉप म्हणजेच काय होईल, आपण लेफ्ट कन्सिडर करू शकतो, बॉटम म्हणजेच राईट जे आहे ते कन्सिडर करू शकतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला भेटतील आणि त्यांची उत्तरं जे आहेत ते काढायची. तर बघा, प्रश्न आता समोर सॉल्व्ह करायला घेऊ आपण, म्हणजे आयडिया येऊन जाईल की बाबा उत्तरं कशी काढायची असतात एक्झॅक्टली. ठीक आहे. चला, आता प्रश्न दिलेला आहे, प्रश्न पहिला दिलेला आहे बघा, 43 विद्यार्थ्यांच्या वर्गात विनोद खालून 18व्या क्रमांकावर आहे, तर त्या वर्गात वरुण विनोदचा क्रमांक कितवा असेल.
अच्छा बघा, आपल्याला इथे काय माहिती काय दिले समजून घ्या. बेसिक पासून सर्व गोष्ट सांगतो. पहिले काय दिले आपल्याला, टोटल दिलेले. टोटल आपल्याला दाखवलेले 43 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. विनोद जो आहे तो खालून 18व्या क्रमांकावर आहे. विनोद हा बॉटम वरून 18व्या क्रमांकावरून आहे. तर टॉप वरून तो कितवा असेल असं आपल्याला विचारलंय. आता टॉपचा फॉर्म्युला काय बनेल बघा रे. टॉप इज इक्वल्स टू टोटल मायनस बॉटम प्लस 1. लेफ्ट मायनस बघा, जसं लेफ्ट काढायचं होतं टोटल मायनस राईट प्लस 1 केला, तोच फॉर्म्युला इथे वापरतोय आपण. बघा टोटल किती आहे 43 मधून 18 गेले, किती राहिले रे 25 राहिले. अधिक 1 केलं तर आपल्याला किती भेटेल 26 भेटेल. म्हणजेच जो विनोद आहे, विनोदच्या बॉटम वरून जर आपण स्थान बघितलं, खालून तळापासून जर आपण बघितलं तर विनोद येणार आहे 26व्या क्रमांकावर. म्हणजे जो सी ऑप्शन जो आहे तो सी ऑप्शन आपला अचूक उत्तर येईल. ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी आपलं अचूक उत्तर आहे. ओके, चल पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक दुसरा, सेकंड क्वेश्चन. अच्छा बघा, आपण टॉप बघितला. आता बघा काय बघितलंय, 34 मुलांच्या वर्गात अजय वरून 12व्या स्थानावर आहे. म्हणजे आता इथे टोटल आपल्याला दिलेले टोटल आहे 34 जण. बरोबर. अजय हा जो व्यक्ती आहे, अजय हा वरून 12व्या क्रमांकावर आहे. अजय हा टॉप वरून 12th प्लेसवर आहे. मनोज अजयच्या खाली 8व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच बघा रे, मनोज हा अजयच्या खाली 8व्या क्रमांकावर. 12 अधिक 8 20, म्हणजे टॉप वरून 20वा आला मनोज. तर खालील टोकापासून मनोज कोणत्या स्थानावर आहे असं विचारलंय. अच्छा बघा, तुम्ही ओरली हिशोब लावाल की बाबा मनोज वरून 20वा आहे, 34 जण आहेत, खाली 14 जण आली, खालून तो 15वा असेल. 15 आपण डायरेक्टली असं उत्तर देऊ शकतो. आता आपल्याला फॉर्म्युला नुसार करायचं. तुम्ही काय कराल, बॉटम इज इक्वल्स टू टोटल मायनस टॉप प्लस 1 हा फॉर्म्युला वापरा. ठीक आहे. आता बघा बॉटम दिलेला आहे, बॉटम शोधायचं आहे. बॉटम इज इक्वल्स टू टोटल दिलेली आहे 34 वजा टॉप 20, 14 अधिक 1 केलं काय भेटलं रे 15 भेटलं. म्हणजे बॉटम वरून जो मनोज असणार आहे तो कितवा असणार आहे 15वा असणार आहे. ओके, क्लिअर झालं. दुसरा प्रश्न. चला आता दुसऱ्या प्रश्नानंतर आपण आता पुढील प्रश्न बघू. अच्छा बघा, आपण बघितलं काय सुरुवात आपण केली. सुरुवातीला आपण सर्व जे फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला आपण पाहिले. जे फॉर्म्युला आहेत ते फॉर्म्युला आपण क्लिअर करून घेतलं. त्याच्यानंतर बघा, आता आपण जे पहिला बघितलं तर त्याच्यामध्ये टॉप कसं शोधायचं ते आपण पाहिलं. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बॉटम वरून एखाद्याचं स्थान दिलं असेल तर ते कसं शोधायचं ते आपण पाहिलं. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न आपण जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टोटल किती विद्यार्थी आहेत. अच्छा बघा, एका वर्गात साजन जो आहे, साजन वरून 35 हवा आहे आणि खालून 44 हवा आहे, तर त्या वर्गात किती विद्यार्थी आहेत असं विचारलंय. म्हणजे एकच व्यक्ती आहे, एकाच व्यक्तीची दोन्हीकडून स्थिती जी आहे ती स्थिती आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे त्याची पोझिशन टॉप वरून बॉटम वरून किंवा डावीकडून उजवीकडून आपल्याला दाखवलेली आहे. मग आता तो दोनदा काउंट झालेला आहे. टोटल काढच्या वेळेस काय करायचं, जे दोन्ही व्हॅल्यूज दिलेत ते ऍड करून एक वजा करायचं, उत्तर भेटून जात आहे. ठीक आहे. फॉर्म्युला नुसार काय येईल बघा, टोटल इज इक्वल टू टॉप प्लस बॉटम मायनस 1. बघा टॉप काय आहे 35 आहे, बॉटम काय आहे 44, किती झाले रे 79, वजा 1 केलं 78 भेटेल. 78 कुठे दिसतंय, पर्याय डी. बघा 35 अधिक 44 भेटलं 79, त्यातून 1 वजा केलं काय भेटलं रे 78 भेटलं. 78 दिसतंय आपल्याला चौथा पर्याय. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं उत्तर आलं. ऑप्शन डी करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4. बघा सेम वे मध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे. एकाच व्यक्तीचे दोन्हीकडून स्थिती दाखवलेली आहे. आपल्याला काय सांगितलंय, टोटल पर्सन्स किती आहे ते टोटल पर्सन फाइंड आउट करणं. चला बघूयात उत्तर काय येते कसं येते ते पाहूयात. चला
बघ वरच्या बाजूने प्रीतम जे आहे, प्रीतमचं स्थान किती आहे, 10वा आहे. प्रीतम हा वरून टॉप वरून 10वा आहे आणि बॉटम वरून 18वा आहे. वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत आपल्याला काय करायचं असं, हे टॉप बॉटम ऍड करून एक वजा करायचं असं. टोटल इज इक्वल्स टू टॉप 10 प्लस बॉटम 18 मायनस 1. आन्सर विल बी 27. 27 दिसतंय पहिला पर्याय. काय दिसलं, 27 फर्स्ट ऑप्शन जे आहे ते फर्स्ट ऑप्शन दिसलं, म्हणजेच पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे. ठीक आहे, हा झाला आपला आन्सर. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5. क्वेश्चन नंबर 5, जो की आपल्याला असं दाखवलंय की विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असं दिलेला आहे, एका रांगेमध्ये साक्षी डावीकडून 34वी आहे, नितीन उजवीकडून 39वा आहे. साक्षी आणि नितीन या दोघांमध्ये 11 विद्यार्थी आहेत, तर त्या ओळीमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील, ओळीमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील. ओके बघा रे काय झालं बघा, साक्षी डावीकडून 34वी आहे, साक्षी ही डावीकडून 34वी आहे. नितीन हा जो आहे, नितीन हा उजवीकडून 39वा आहे, नितीन उजवीकडून 39वा आहे. आणि या दोघांमध्ये मिडलला किती जण बसलेले आहेत, 11 जण बसलेले आहेत. तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत असं विचारलंय. रांगेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती, रांगेमध्ये एकूण विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थ्यांची संख्या किती असं आपल्याला विचारलंय. तर बघा प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टोटल काढायचं. आता टोटल काढण्यासाठी बघा दोन फॉर्म्युला इथे यूज होतील, एक तर सिंपल केस किंवा ओव्हरलॅपिंग केस. बघा नवीन विद्यार्थी जे जॉईन झाले काय झालं बघा, सिंपल केसच्या हिशोबाने जो टोटलचा फॉर्म्युला बनतो, टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड, हा फॉर्म्युला बनवून मॅक्झिमम किती जण असतील ते मॅक्झिमम किती पर्सेंट आहेत ते आपण शोधू शकतो. जसं की बघा साक्षी डावीकडून 34वी होती आणि नितीन उजवीकडून 39वा होता आणि त्या दोघांमध्ये 11 जण बसले, तर किती झाले बघा, 11 39 50 अधिक 34 84. हे जे 84 हे झाले हे मॅक्झिमम झाले, म्हणजे जास्तीत जास्त 84% इथे असू शकतील. आणि जर मिनिममचा विचार करायचा झाला तर ओव्हरलॅपिंग केस बघा, टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट -2 मायनस मिड. ओके बघा लेफ्ट किती आहे, 34 आहे, राईट किती आहे, 39 आहे, वजा 2 वजा मिडलला किती जण आहेत, 11 जण. बघ काय झालं, 34 मधून 13 गेले, 21 राहिले, 21 अधिक या ठिकाणी 39 केले तर 60 भेटले. म्हणजे हे जे 60 आहे ते 60 मिनिमम नंबर ऑफ पर्सन्स आहेत. कमीत कमी किती जण आहेत, तर 60 जण. जास्तीत जास्त किती जण येऊ शकतात, 84 जण. त्यामुळे ओनली 60 किंवा ओनली 84 सिलेक्ट केले तर जमणार नाहीये. उत्तर तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे, एकतर त्या रांगेमध्ये 60 जण असतील किंवा 84 जण असतील. ठीक आहे बघा, जे जे विद्यार्थी नवीन जॉईन झालेत बघा, जर या ठिकाणी फर्स्ट टाइम तुम्ही हा टॉपिक करत असाल तर तुमच्यासाठी बघा हे जे फॉर्म्युला आहेत जे की सुरुवातीला दिलेले आहेत, हे फॉर्म्युला लिहून घ्या. बघा एखाद्या व्यक्तीचं क्रमांक शोधायचं आहे तर लेफ्ट इज इक्वल टू टोटल मायनस राईट प्लस 1 करायचं, राईट इज इक्वल टू टोटल मायनस लेफ्ट प्लस 1. ठीक आहे, आणि लोकांची एकूण संख्या शोधायची असेल, टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट -1 करायचं. ठीक आहे, सिंपल केस मध्ये टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड. बघा हा फॉर्म्युला आताच आपण यूज केला, हा फॉर्म्युला वापरून आपण प्रश्नाचं उत्तर काढलं. दुसरं बघा टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट -2 मायनस मिड, हा ओव्हरलॅपिंग केसचा फॉर्म्युला आहे जो की आपण पुढे यूज करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सिंपल केस मध्ये मिड काढते वेळेस काय करायचं, मिड इज इक्वल टू टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट, आणि मिड ओव्हरलॅपिंग केस मध्ये मिड इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट -2 मायनस टोटल. अशा पद्धतीने आपण जे उत्तरे आहेत ते उत्तरे आपण या फॉर्म्युलाचा वापर करून काढू शकतो. चला पुढील प्रश्न जे आहे ते पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे बघा. आता जो आपण टोटल काढले सिंपल केस ओव्हरलॅपिंग केस, म्हणजे आपण मिनिमम मॅक्झिमम दोन्ही काढल्या ना, तशाच पद्धतीने आपल्याला इथेही मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यूज भेटेल, तर ती आपण या ठिकाणी फाइंड आउट करूयात. मिनिमम मॅक्झिमम दोन्ही फाइंड आउट करूयात. बघा एका रांगेमध्ये प्रकाश डावीकडून 29वा होता. आता हे समजण्यासाठी मी लिहितोय प्रकाश डावीकडून 29वा. पेपर मध्ये तुम्ही लिहत बसायचं नाहीये, डायरेक्टली टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड करून टाकायचं, मॅक्झिमम भेटेल. ओके चला, आणि बघा इथे ऋषभ जो आहे तो उजवीकडून 35वा आहे, आणि प्रकाश आणि ऋषभ या दोघांमध्ये मिडलला किती जण आहेत, 8 जण आहेत. मिडलला 8 जण आहेत. तर त्या ओळींमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत,
किती विद्यार्थी त्या ओलीमध्ये आहेत असं आपल्याला इथे विचारलंय. ओके, चला बघा आता इथे काय करायचं, जसं आपण आधीच काढलं बघा, टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड, सिंपल केसचा फॉर्म्युला, आणि टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस 2 मायनस मिड ओव्हरलॅपिंग केसचा फॉर्म्युला. सेम फॉर्म्युला इथे वापरून आपण उत्तर काढू शकतो. बघा आता लेफ्टने एक व्यक्ती होता 29वा, राईटने दुसरा व्यक्ती होता 35वा, झाले किती 64, अधिक मिडलचे 8 जण, टोटल झाले 72. आता हे जे 72 सिलेक्ट करून जर उत्तर नेक्स्ट केलं तर मात्र चुकणार आहे, कारण इथे जसं मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स बनतात तसं मिनिमम ही बनवू शकतात. बघा 29 अधिक 35, 64 वजा 2 62, 62 मधून 8 गेले, राहिले किती रे 54 राहिले. म्हणजे हे 54 जे आहेत हे मिनिमम नंबर ऑफ पर्सन्स आहेत, म्हणजे एकतर 72 किंवा 54 हे आपलं उत्तर येईल. एकतर 72 किंवा 54 हे काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. क्लिअर? एकतर 72 किंवा 54 हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. अंडरस्टूड? चला एकदा कमेंट करून सांगा क्लिअर झाला प्रश्न. पटापट 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 रिप्लाय आले पाहिजेत, सर्वांचे रिप्लाय आले पाहिजेत. क्लिअर झाला प्रश्न? हरी अप गाइज, फास्ट. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, क्वेश्चन नंबर 7. बघा आता इथे प्रश्न काय दिलाय, एका रांगेमध्ये अनिल डाव्या टोकापासून 20व्या क्रमांकावर आहे, केतन उजव्या टोकापासून 19व्या क्रमांकावर आहे. जेव्हा त्यांची स्थिती आपण अदलाबदल करतोय तेव्हा केतन उजव्या टोकापासून 32व्या क्रमांकावर येतोय, तर त्या रांगेमध्ये एकूण किती लोक आहेत. बघा आता इथे एकूण किती लोक आहेत ते शोधायचे, परंतु रँक इंटरचेंजिंग आहे, रँक इंटरचेंजिंग करतोय. बघा पहिले ट्रॅडिशनल मेथड दाखवते, नंतर शॉर्टकट कसे असते, कशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो, विदाउट फॉर्म्युला कसं करायचं, फॉर्म्युला सहित कसं करायचंय, दोन्ही गोष्टी सांगतो, चिंता करू नका. बघा ट्रॅडिशनल मेथड काय असते, बाबा ट्रॅडिशनल वे मध्ये ज्या वेळेस विद्यार्थी सॉल्व्ह करतात, ज्या वेळेस पुस्तक वगैरे रीड करतात, तर त्याच्यामध्ये होतं काय बघा, की अनिल डाव्या टोकापासून जो आहे तो अनिल डाव्या टोकापासून 20वा आहे हे आपल्याला दाखवलं, आणि केतन उजव्या टोकापासून 19वा आहे, तर केतन जो आहे तो केतन इथे दाखवला, जो की उजवीकडून 19वा आहे. आता ज्या वेळेस जागांची अदलाबदल केली जाते, म्हणजेच अनिल जाईल इथे केतनच्या जागी, हे अनिलचं नवीन स्थान असेल, अनिलच्या जागी मी स्टार करतोय अनिल सोबत, म्हणजे नवीन जागा आहे. आणि अनिल कितव्या स्थानावर जाते ते आपल्याला, अच्छा ते नाही दिलं. केतन कितव्या स्थानावर येते ते दिलंय. केतन बघा, केतन इथे येतोय, केतन आधी उजवीकडून कितवा होता 19वा, आता उजवीकडून कितवा बनतोय 32वा. ठीक आहे, मग असं दिलं असताना आपल्याला टोटल किती जण त्या रांगेमध्ये आहेत एकूण ते विचारले. अच्छा मला सांगा रे, हे लेफ्टने 20वा जो अनिल होता, त्या अनिलच्या जागी कोण आलाय, अनिलच्या जागी कोण आलाय, केतन आला ना. जिथे अनिल होता त्याच जागी कोण आला, केतन आला. जर अनिलच्या जागी केतन आला म्हणजे दोघे एकाच जागी उभे आहेत, आणि एकाच जागी उभे असल्या कारणामुळे टोटल काढते वेळेस टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस 1 हा फॉर्म्युला वापरून आपण उत्तर काढतोय. तर बघा 20 अधिक 32, बघा काय झालं, 20 अधिक 32 52, 52 वजा 1 केलं 51, म्हणजे त्या रांगेमध्ये 51 जण आहेत. उत्तर येईल पर्याय सी. काय उत्तर आलं आपलं, पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं उत्तर आलं. ठीक आहे, हा एक प्रश्न आपला सॉल्व्ह झाला. अच्छा आता बघा काय झालं, आता ही ट्रेडिशनल मेथड झाली. आता आपण ज्यावेळेस फास्ट मध्ये उत्तर करायला जातो, आता नॉर्मली लिहून दाखवायचं झालं तर बघा अनिल आणि केतन असे दोघे जण होते आपल्याकडे. अनिल डावीकडून 20वा होता, केतन उजवीकडून होता 19वा, नंतर बनतोय उजवीकडून 32वा. काय करायचं असतं बघा रे, काय करायचं असतं, ओल्डर पोझिशन जी की 20 होते, प्लस एकाची नवीन पोझिशन जी की न्यू पोझिशन काय आलेली आहे 32 आलेली आहे, त्यांची टोटल करून 1 वजा केलं 51 भेटला. किती भेटला, 51 भेटला. डायरेक्टली तुम्ही बघा या ठिकाणी शॉर्ट वे मध्ये तुम्ही कसं बघा, शॉर्टकट कशी वापरू शकता तुम्ही. काय करायचं, सरळ जी डाव्या टोकापासून एक 20वा होता त्याच्याच जागी येणारा दुसरा उजवीकडून येणारा 32वा आहे, 20 अधिक 32 52 वजा 1 करून टाकायचं, उत्तर भेटून जाईल 20 अधिक 32 52 वजा 1. डायरेक्टली उत्तर भेटेल तुम्हाला शॉर्ट वे मध्ये 51. कुठल्याही प्रकारची मांडणी करत बसायची गरज नाहीये, कुठलाही फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाहीये. अंडरस्टूड? क्लिअर? क्लिअर झालं?
बघा हे जे टाईप आहे याला रँक इंटरचेंजिंग म्हणतो आपण, स्थानांची अदला बदल करणे म्हणतोय आपण, ठीक आहे. तर हा 7वा प्रश्न झाला. आता तशाच पद्धतीचा जो प्रश्न आहे तो आणखी एक सराव करू, बाकीचे प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देईल, म्हणजे ते तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीने, तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील. बघा एका रांगेमध्ये सुमित डाव्या टोकापासून 28वा आहे, प्रमोद उजव्या टोकापासून 42वा आहे. जेव्हा त्यांची स्थानांची अदलाबदल करतोय, प्रमोद उजव्या टोकापासून 64वा जातोय, तर त्या रांगेत एकूण किती लोक आहेत. आता तुम्ही काय कराल, ज्या पद्धतीने मी शिकवलंय, डावीकडून एक होता 28वा, उजवीकडून दुसरा बनतोय 64वा. काय कराल तुम्ही, लेफ्ट प्लस राईट -1, फॉर्म्युला आहे टोटलचा लेफ्ट प्लस राईट -1. डावीकडून एक व्यक्ती 28वा होता, उजवीकडून दुसरा 64वा बनतोय, -1. बघा किती झाले, 92 - 1 91. आपलं उत्तर येईल 91 दिसतंय, पर्याय बी. कुठे दिसतंय, पर्याय बी जे आहे ते पर्याय बी 91 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन बी 91. क्लिअर, ओके. आता चला पटकन रिप्लाय करा. क्लिअर झाला प्रश्न. अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून तुमचे जे उत्तर आहेत ते एकदम स्पीड मध्ये भेटून जातील, सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील. चला तर आता ज्या फॉर्मॅटमध्ये आपण शिकलेलो आहोत त्याच फॉर्मॅटवर आधारित प्रश्न आपल्याला पुढेही भेटत राहणार आहेत. तर आता एक जो पुढील प्रश्न दिलेला आहे हा मी स्किप करतो इथे प्रश्न, आणि त्याच्याही पुढील प्रश्नाकडे आपण जाऊ. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाणार आहोत. आता बघा हा क्वेश्चन तुम्ही करू शकाल मला खात्री आहे. पुढील प्रश्न बघूयात. आता मिड नंबर जो आहे तो मिड फाइंड आउट करणार, मिडलला किती पर्सेंट बसतात ते फाइंड आउट करणार, ते आपण या ठिकाणी पहिले शिकूयात. काय दिलंय ते समजून घेऊयात. बघा प्रश्न असं दिलेला आहे, प्रफुल्ल डाव्या टोकापासून 83व्या स्थानावर आहे, राकेश रांगेच्या उजव्या टोकापासून 34व्या स्थानावर आहे. जर एकूण 108 विद्यार्थी असतील तर प्रफुल्ल आणि राकेश यांच्यामध्ये बसलेल्या व्यक्तींची संख्या जी आहे ती व्यक्तींची संख्या शोधा असं सांगितलं. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मिडलला किती जण बसतात ते फाइंड आउट करायचं आहे. मिडलला किती जण बसलेत ते फाइंड आउट करायचं. तर बघा रे मिडलला किती जण बसलेत, काय बसलेत हे फाइंड आउट करण्यासाठी दोन फॉर्म्युला बनतात, एक सिंपल केस नुसार आणि एक ओव्हरलॅपिंग केस नुसार. आता कधी कुठला वापरायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतोय. आता दोन फॉर्म्युला आहेत ना, एक सिंपल केस नुसार आहे, एक ओव्हरलॅपिंग केस नुसार आहे. मग कधी कुठला वापरायचा हा प्रश्न मनामध्ये विद्यार्थ्यांच्या येत असतोय. तर बघा समजून घ्या काय करायचं असं. बघा रे सिंपल केस जे आहे विद्यार्थी मित्रांनो, जी सिंपल केस आहे, सिंपल केस मध्ये मिड काढण्यासाठी काय करत असते आपण, टोटल मधून लेफ्ट प्लस राईट मायनस करत असते. लेफ्ट आणि राईटची जी टोटल होते ते टोटल मधून मायनस करायचे. आणि हे कधी यूज होईल, ज्यावेळेस टोटल मोठी असेल लेफ्ट प्लस राईट पेक्षा, तेव्हा सिंपल केसचा फॉर्म्युला वापरायचा. कधी, जेव्हा टोटल जो नंबर दिसतोय तो लेफ्ट आणि राईटच्या बेरजेपेक्षा मोठा असेल तर सिंपल केस, आणि जर छोटा असेल तर बघा, जर टोटल छोटी असेल कोणापेक्षा लेफ्ट प्लस राईट पेक्षा, तर मात्र ओव्हरलॅपिंग केसचा मिडचा फॉर्म्युला वापरायचा. मिड इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट -2 मायनस टोटल. हा फॉर्म्युला आपण वापरणार. आता इथे बघा हा जो प्रश्न दिलेला आहे इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा, कसं ओळखायचं बघा. आता प्रफुल्ल जो होता, प्रफुल्ल हा डाव्या टोकापासून 83वा होता, राकेश जो आहे तो उजव्या टोकापासून 34वा आहे, आणि टोटल जे आहे ते टोटल आहेत किती जण, 108. अच्छा मला सांगा, बघा विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. बघा 83 आणि 34चा जर आपण हिशोब लावला तर 117 होत आहेत. किती, 117 होत आहेत. आणि हे जर 117 होत आहेत म्हणजेच काय झालं रे, लेफ्ट प्लस राईट जे आहे त्याच्यापेक्षा टोटल छोटी आहे, टोटल छोटी आहे लेफ्ट प्लस राईट पेक्षा. बघा टोटल छोटी असेल लेफ्ट प्लस राईट पेक्षा, काय वापरणार आपण कुठला फॉर्म्युला, ओव्हरलॅपिंग केस. ओव्हरलॅपिंग केस नुसार मिडचा फॉर्म्युला बनतोय, मिड इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट -2 मायनस टोटल, लेफ्ट प्लस राईट. अच्छा लेफ्ट होते किती रे, 83, राईट होते किती, 34, -2 वजा टोटल किती आहे, 108. आता झालं काय बघा, उत्तर काय येईल बघा, उत्तर समजून घ्या. 117 वजा 110 किती उरत आहेत रे, 7 उरत आहेत. 117 मधून 110 गेले, 7 उरले, म्हणजेच पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं उत्तर येईल.
काय आन्सर येईल आपलं? ऑप्शन बी. 117 मधून 110 गेले, 7 उरलेले आहेत. तर हे मीड काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो आपण बघितला. आता हे ओव्हरलॅपिंग केसच्या हिशोबाने बघितलं. ठीक आहे, बघा जसं की येथे बघा तोच फॉर्म्युला वापरून आपण सॉल्व्ह करू शकतो प्रश्न. बघा देर आर 50% म्हणजे टोटल आहेत 50. ठीक आहे, ए इज 24 फ्रॉम द लेफ्ट. बघा ए हा डावीकडून 24वा आहे अँड बी इज 30 फ्रॉम द राईट साइड. बघा बी जो आहे तो 30वा आहे राईट साइड से. फाइंड आउट नंबर ऑफ पीपल बिटवीन ए अँड बी. ए आणि बी च्या मध्ये येणाऱ्या लोकांची संख्या काढायची. अच्छा बघा टोटल जो आहे तो छोटा आहे लेफ्ट प्लस राईट पेक्षा, कारण बघा टोटल 50 होते, 50 छोटा आहे, 24 अधिक 30 किती झाले रे? 54. म्हणजेच काय झालं? 50 छोटा आहे 54 पेक्षा. मग आपल्याला मिडल काढायचंय. मिडलचा फॉर्म्युला मी तुम्हाला काय सांगितलंय? मिड इज इक्वल्स टू, बघा ज्या वेळेस ओव्हरलॅपिंग केस असेल त्यावेळेस लेफ्ट प्लस राईट -2 मायनस टोटल. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवणार. बघा लेफ्ट किती होतं रे? लेफ्ट अँड राईट किती होते? 54. बघा लेफ्ट होतं 24 अधिक राईट होतं 30. 54 वजा 2 52. 52 मधून मिडलला किती आहेत? सॉरी टोटल किती आहेत? 52 मधून टोटल 50 गेले. 52 मधून 50 गेले, उरले किती? 2 जण. म्हणजेच मिडलला जे पर्सन्स आहे ते मिडलला पर्सन्स आहेत किती? 2 पर्सन्स. किती पर्सन्स राहिले मिडलला? 2 पर्सन्स राहिले. तर हे 2 जे आहे हे 2 आपलं अचूक उत्तर येईल. 2 हे करेक्ट आन्सर आहे. क्लिअर? चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12वा. प्रश्न क्रमांक 12वा. अच्छा बघा आता इथे काय दिले बघा. राहुल डाव्या डोकापासून 35व्या स्थानावर आहे. ओम रांगेच्या उजव्या डोकापासून 22व्या स्थानावर आहे. जर टोटल 54 विद्यार्थी असतील तर राहुल आणि ओम यांच्यात बसलेल्या व्यक्तींची संख्या किती असेल असं आपल्याला विचारलंय. बघा टोटल 54 आहेत. लेफ्ट प्लस राईटचा विचार केला तर लेफ्ट प्लस राईट 57 होत आहेत. 57 होत आहेत. बघा 22 अधिक 35 57 झाले. मग ओव्हरलॅपिंग केसच्या हिशोबाने जर मीड काढायचं झालं तर लेफ्ट प्लस राईट जे आहे लेफ्ट प्लस राईट -2 मायनस टोटल असं करावं लागेल. म्हणजे 57 मधून 2 गेले, 55 राहिले, वजा 54 केले, 1 उरेल आपल्याकडे. म्हणजेच या दोघांच्या मध्ये राहुल आणि ओम जो आहे त्यांच्यामध्ये 1 पर्सन बसलेला आहे. 1 पर्सन. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं उत्तर येईल. काय आन्सर आला आपला? पर्याय सी. ओके, अंडरस्टूड. चला आता पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा तो बघूयात काय विचार. क्वेश्चन नंबर 13. बघा आता हा प्रश्न तुम्ही करू शकता, कारण बघा 60 निवडलेले विद्यार्थी आहेत. त्यांच्या यादीत अनुजाचं स्थान शीर्षस्थानावरून 35वा आहे. बंटीचं स्थान तलावरून 39 आहे. अनुजा आणि बंटी यांच्यात किती उमेदवार होते? सरळ सरळ आपल्याला दिसून आलेलं आहे की सर इथे या केसमध्ये ओव्हरलॅपिंग होणार आहे आणि ओव्हरलॅपिंग होणार आहे म्हणजेच आपलं मीडच्या फॉर्म्युलानुसार आपण उत्तर काढू शकतो. तिथे चिंता करत बसायची काही गरज नाहीये. चला 14वा प्रश्न बघूया. 14वा प्रश्न असं दिलेला आहे बघा. एक टोटल 78 सोल्जर्स आहेत वर स्टँडिंग इन अ रो. राम सिंग वॉज स्टँडिंग ॲट द 25th पोझिशन फ्रॉम द लेफ्ट and Shyam Singh was standing at 20th position from the right. How many soldiers were standing between Ram Singh and Shyam Singh? बघा आता इथे असं प्रश्न दिलेला आहे की बाबा रे टोटल जे आहेत ते 78 सैनिक आहेत. टोटल 78 सैनिक आहेत बरोबर. राम सिंह जो आहे तो डावीकडून 25वा आहे. राम सिंह डावीकडून 25वा आहे. श्याम सिंह जो आहे तो उजवीकडून 20वा आहे. श्याम सिंह उजवीकडून 20वा आहे. आता राम सिंह आणि श्याम सिंह यांच्यामध्ये एकूण सैनिक किती आहेत ते विचारलंय. बघा आता जर तुम्ही बघा लेफ्ट प्लस राईट 45 होत आहेत. म्हणजेच टोटल जे आहे ती टोटल ग्रेटर आहे लेफ्ट प्लस राईट पेक्षा. म्हणजे सिंपल केसच्या फॉर्म्युलानुसार तुमचं उत्तर जे आहे ते इथे बनेल सिंपल केस नुसार. बरोबर. सिंपल केस नुसार जर आपण उत्तर काढायचं झालं तर आपल्याला सिंपल केस नुसार मीड काढायचं आहे. मीड इज इक्वल्स टू काय करणार आपण? टोटल मधून लेफ्ट प्लस राईट जे आहे ते मायनस करणार. आता टोटल आपल्याकडे आहेत किती? 78 वजा लेफ्ट अँड राईट बघितलं तर 45 होत आहे. 78 मधून किती गेले? 45 गेले तर आपल्याकडे उरेल किती? 33 उरेल. 33 33 दिसतंय आपल्याला. ऑप्शन सी दिसतंय.
काय दिसलं आपल्याला? ऑप्शन सी जे आहे, पर्याय सी आपलं उत्तर येईल की सर इथे 33 दिसते आपल्याला. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय दिले पाहूयात बघा. विद्यार्थ्यांच्या एका ओळीत सुमन डावीकडून 15व्या स्थानावर आहे आणि गौरव मागील बाजूने 19व्या स्थानावर आहे. सुमन आणि गौरव यांच्यामध्ये 21 विद्यार्थी उभे असतील तर पंक्तीमधील एकूण विद्यार्थी संख्या जी आहे ती किती असेल असं आपल्याला विचारलं. बघा आता एका ओळीत सुमन डावीकडून 15वी आहे, गौरव मागच्या बाजूने 19 आहे. सुमन गौरव यांच्यामध्ये 21 जण आहेत. पण टोटल काढायचे, टोटल किती व्यक्ती आहेत असं आपल्याला विचारलं. एकूण व्यक्ती किती आहेत टोटल? टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड. बघा लेफ्ट प्लस राईट प्लस मिड असं दिसते आपल्याला. लेफ्टने सुमन डावीकडून किती होती? 15वी होती. राईटने गौरव जो होता तो उजवीकडून किती होता? 19 होता. मिडलला किती जण बसतात? 21 जण बसतात. मग काय झालं रे? 21 अधिक 19 40 झाले. 40 मध्ये 15 मिळवले किती झाले रे? 55 झाले. किती? 55. 55 झाले. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं? पहिला पर्याय 55 हे आपलं अचूक उत्तर आहे. फर्स्ट ऑप्शन पहिला पर्याय 55 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. अंडरस्टूड? ठीक आहे. तर बघा हा जो चॅप्टर होता आपण बेसिक पासून जो चॅप्टर आहे तो चॅप्टर कव्हर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो असेच जे चॅप्टर्स आहेत ते प्रत्येक बॅच मध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या बेसिक टू ॲडव्हान्स लेवलने शिकायला भेटेल. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी शिकायला भेटणार आहे त्याची आयडिया तर तुम्हाला आलेलीच आहे. बघा जे विद्यार्थी TIT ची तयारी करतात बघा टेट स्पेशल एक बॅच आपण घेऊन येतोय 27 जानेवारी पासून. आपली ही जी बॅच आहे टेटची बॅच स्पेशल बॅच आपण स्टार्ट करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि 27 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2026 एक वर्ष वैधतेसहित 799 मध्ये ही जी बॅच आहे ही तुम्हाला अवेलेबल होणार आहे. काही कुठल्याही प्रकारचे क्वेरीज असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही मला 8983098564 या नंबरवर संपर्क साधू शकता. जर कुठल्याही अडचणी असतील तुम्हाला तर या नंबरवर संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन होऊन जाईल. क्लिअर? समजलं? चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो टेटच्या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि बेस्ट अशी प्रिपरेशन जी आहे ती करू शकता. चला बघा आणखी एक टॉपिक जो आहे तो आणखी एक टॉपिक आपण कव्हर करणार आहोत जो की सिलॉजिझम. ठीक आहे. बघा आपण एक टॉपिक आपण बघितलं, ऑर्डर अँड रँकिंग बघितलं. आता आपण नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत सिलॉजिझमचं टॉपिक जे आहे ते आपण बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये 4 टर्म्स येत आहेत. सिलॉजिझम टॉपिक मध्ये 4 टर्म्स आपल्याला प्रश्नामध्ये यूज झाल्याचे बघायला भेटतात. आणि त्या टर्म्स कुठल्या असतात ते बघा. 2 पॉझिटिव्ह टर्म्स आहेत, काही ज्याला आपण इंग्लिश मध्ये सम म्हणत असतो. ठीक आहे. आणि दुसरी आहे सर्व म्हणजेच ऑल. आणि 2 निगेटिव्ह टर्म्स असतात. 2 निगेटिव्ह टर्म्स म्हणजे काही नाहीत, सम नॉट, काही नाही, सम नॉट, आणि कोणताही नाही. कोणताही नाही. काय भेटलं? नो. ओके. बघा 4 टर्म्स आपल्याकडे आहेत. पहिला आहे सम, दुसरा आहे ऑल, तिसरा आहे सम नॉट, चौथा आहे नो. तर अशा पद्धतीने बघा हे जे 4 टर्म्स आहेत ते 4 टर्म्स आपल्याला इथे यूज झाल्याचं बघायला भेटेल. बरोबर. अच्छा आता इथे बघा रे सम, काही. मग काय झालं रे? काही A B आहेत. आपण दाखवलं काही A B आहेत या पद्धतीने दाखवलं. चला आता सर्व A B आहेत असं दाखवायचं. सपोज मला दाखवायचं सर्व A जे आहे ते B आहेत. सर्व A B आहेत असं दाखवायचं असेल तर आपण काय दाखवणार बघा. सर्वच्या सर्व A हे B आहेत. आपली आकृती जी आहे ती आकृती या पद्धतीने बनेल. एकदा का फिगर तुम्हाला ड्रॉइंग जमली तर तुमच्या आकृत्या बनल्या तर तुम्हाला कंक्लुजन्स चेक करायला सोपं पडून जाईल. ठीक आहे. हे झालं आपलं ऑल. आता काही नाहीत, काही नाहीत बघा रे. A चा काही भाग जो आहे, काही भाग तो B नाही, तर ही तुमची आकृती या पद्धतीने बनेल. आणि कोणताही A B नाही असं दाखवायचं असेल तर बघा रे हा जो A आहे A आणि B मध्ये कोणताही नाही रिलेशन दाखवायचं झालं तर हे डायरेक्ट रिलेशन आपण जे आहे ते डायरेक्ट रिलेशन आपण इथे दाखवलेलं आहे.
नो ए इज बी. काय दाखवलं? नो ए इज बी. बघा रे, काही ए बी आहेत, सर्व ए बी आहेत, काही ए बी नाहीत आणि कोणताही ए बी नाही. अशा पद्धतीने जे चार या ठिकाणी टर्म्स आहेत त्या चार टर्म्स आपल्याला इथे यूज झाल्याचं बघायला भेटलं. 4 टर्म्स ज्या आहेत त्या 4 टर्म्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. बरोबर. चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं मेन जे डायग्राम आहे ते मेन डायग्राम. अच्छा, त्याच्यानंतर बघा पॉसिबल डायग्राम्स ज्या बनतात त्या पॉसिबल डायग्राम्स कसे बनतात, कसं चेक करायचं असं नेहमी लक्षात ठेवा. नोट डाऊन करून ठेवा, नोट करून ठेवा. जी गोष्ट डाऊटफुल असते, जी गोष्ट डाऊटफुल असते म्हणजे जे रिलेशन सी एंड डी कॅनॉट बी डिटरमाइन, निश्चितपणे सांगता येत नाही, अशा केस मध्ये जेव्हा जेव्हा पॉसिबिलिटी दिली जाते, पॉसिबिलिटी ती नेहमी ट्रू असते. आणि जी गोष्ट डेफिनेट असते, जी गोष्ट डेफिनेट असते त्या डेफिनेट सोबत पॉसिबिलिटी ही फॉल्स असते. तर डेफिनेट सोबत पॉसिबिलिटी काय ठरते? फॉल्स ठरते. हे नोट डाऊन करून ठेवायचं. जी गोष्ट डाऊटफुल आहे त्याच्यासोबत पॉसिबिलिटी ट्रू येते. जी गोष्ट डेफिनेट आहे त्याच्यासोबत पॉसिबिलिटी काय येते? फॉल्स येते. समजलं? समजलं. चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, डाऊटफुल प्लस पॉसिबिलिटी ट्रू, डेफिनेट प्लस पॉसिबिलिटी फॉल्स. हे झालं, हे झालं. अच्छा, मग आता ज्या वेळेस समची पॉसिबिलिटी बनवायची झाली, सम, आता समची मेन डायग्राम तर आपण बघितलेली आहे. समची मेन डायग्राम या पद्धतीने. पॉसिबिलिटी बघा रे, सम ए आर बी चा अर्थ काय होते? सर्व ए बी असण्याची शक्यता आहे, सर्व बी जे आहे ते ए असण्याची शक्यता आहे, ए आणि बी जे आहे ते इक्वल असण्याची शक्यता आहे. म्हणजे हे समच्या पॉसिबल डायग्राम झाला. काय काय बघितलं बघा रे, काही ए बी आहेत आपल्याला डेफिनेट माहिती आहे, बरोबर. त्यामुळे काही ए बी आहेत असं पॉसिबिलिटी मध्ये दाखवले का आपण? नाही. काही बी ए आहेत पॉसिबिलिटी नाही, कारण ती डेफिनेट केस आहे, काही आहेतच. परंतु जी गोष्ट डाऊटफुल होती, सर्व ए बी असण्याची शक्यता आहे, सर्व बी ए असण्याची शक्यता आहे, ठीक आहे, किंवा ए आणि बी समान असण्याची शक्यता आहे. म्हणजे हे आपल्याला इथे बघता आलं, हे आपल्याला या ठिकाणी पाहता आलं. ओके, म्हणजेच काय झालं रे, पॉसिबिलिटी केस असू शकतात, असण्याची शक्यता आहे. असे या ठिकाणी आपल्याला शब्द जे आहे ते बघायला भेटतात पॉसिबिलिटी केस मध्ये. अच्छा, समची पॉसिबल डायग्राम्स आपण बघितलंय. आता ऑलची मेन डायग्राम जी आहे ती अशी आहे, ऑल ए आर बी वगैरे. मग याची जी पॉसिबिलिटी कशी बनणार आहे? ए आणि बी इक्वल असं दाखवतो आपण. ए आणि बी जे आहे ते इक्वल असण्याची शक्यता आहे. आता कोणाच्या मनामध्ये येईल की सर सर्व बी ए असण्याची शक्यता आहे, असं जर दाखवलं तर नाही जमणार का? नाही जमणार. का माहितीये का रे? बघ रे, सर्व बी ए असण्याची शक्यता निश्चितपणे ट्रू येणार आहे, नो डाऊट. परंतु ज्या वेळेस आपण आतून बाहेर जात असतो त्यावेळेस ऑलचं रिलेशन लागतं, म्हणजे ऑल बी आर ए असं होतंय. परंतु बाहेरून ज्या वेळेस आपण आत जातोय त्यावेळेस समचं रिलेशन लागत असते, म्हणजेच काही ए बी आहेत. परंतु आपल्याकडे स्टेटमेंट काय होती? सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत असं दिलं होतं. हे देखील लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजेच बघा रे, ज्यावेळेस बाहेरून आत येतो काही ए बी आहेत असं दिसतंय आपल्याला, काही ए बी आहेत, है ना. तर असं होईल का? जमेल का? असं नाही जमू शकत, कारण आपल्याला माहिती आहे, डेफिनेट माहिती आहे सर्व ए बी आहेत. मग काही ए बी असण्याची शक्यता आहे असं केलं तर ते चुकीचं येणार आहे. ऑलरेडी आहेतच, जी गोष्ट डेफिनेट आहे तिच्यासोबत पॉसिबिलिटी ही नेहमी फॉल्स ठरत असते, हे लक्षात ठेवा. अच्छा, हे झालं ऑलचं. अच्छा, नो केस मध्ये कुठली पॉसिबिलिटी नसते, नो मध्ये पॉसिबिलिटी नाही, ठीक आहे. मग राहिलं कोणता? सम नॉट राहिला. मग सम नॉटचा जर आपण विचार केला, काही भाग नाही, सम नॉट मध्ये बघा ही डायग्राम अशी बनत असते, बरोबर. मग इथे पॉसिबिलिटी बघा, काही ए जे आहे ते काही ए बी असण्याची शक्यता आहे आणि काही ए बी नाहीत. हे झालं. इव्हन तुम्ही बघा सर्व बी जे आहे ते ए आहेत आणि काही ए जे आहेत ते बी नाहीत. ही पॉसिबिलिटी जी आहे ती आपली बनवू शकते. म्हणजेच अशा पद्धतीने या पॉसिबिलिटी ज्या आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात, ठीक आहे. बघा, ॲज आय प्रॉमिस मी तुम्हाला म्हटलं होतं की ऑर्डर अँड रँकिंग आणि सिलॉजिझम हे जे 2 टॉपिक्स आहेत ते 2 टॉपिक्स करणारा पार्ट जो आहे तो मी इथे तुम्हाला घेईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रिस्पॉन्स जो आहे तो तुमच्याकडून जे कमेंट्स वगैरे जे आहे ते कमेंट्स येत राहू देत, जेणेकरून सेशनला मजा येणार. ओके.
चला बघा, आता आपण इथे जे आहे ना ते आयदर ऑरच्या ज्या अटी आहेत, आयदर ऑर कंडिशन्स, एकतर हे किंवा ते, जेव्हा आपण म्हणतोय तर आयदर ऑर कंडिशन्स काय असतात ते समजून घेऊयात. आयदर ऑर कंडिशन्स, आयदर ऑर कंडिशन्स कोणते आहेत ते समजून घेऊयात. बघा रे, एक आहे दोन्ही निष्कर्ष डाऊटफुल असले पाहिजेत. दोन्ही निष्कर्ष शंकास्पद असले पाहिजेत. आणि दुसरं या ठिकाणी आहे, दुसरी अट आहे बघा, जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स सेम असले पाहिजेत. म्हणजे जे शब्द युद्ध झाले, काही ए बी आहेत, काही बी ए आहेत, ए बी असं दिसत ना, ते व्हेरिएबल्स सेम असले पाहिजेत, व्हेरिएबल सेम पाहिजे. तिसरी अट आहे एक कंक्लुजन जो आहे, एक कंक्लुजन, एक निष्कर्ष पॉझिटिव्ह तर एक दुसरा निष्कर्ष निगेटिव्ह असला पाहिजे. एक निष्कर्ष पॉझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह असला पाहिजे. एक पॉझिटिव्ह पाहिजे, एक निगेटिव्ह पाहिजे. फक्त याच्यामध्ये एक अपवाद आहे, तो अपवाद लक्षात ठेवा. अपवाद काय आहे? ऑल प्लस नो. ऑल प्लस नो अपवाद आहे. बाकी जे कॉम्प्लिमेंटरी पेयर्स आहेत, कॉम्प्लिमेंटरी पेयर्स कुठले आहेत ते समजून घ्या. ज्याच्यामध्ये बघा, सम सोबत नो चालून जाईल, सम सोबत निगेटिव्ह सम नॉट चालून जाईल, ठीक आहे. ऑल सोबत सम नॉट चालेल, परंतु ऑल सोबत नो चालणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे हे अपवाद जे आहे ते अपवाद देखील मी इथे लिहून दिलेलं आहे, ठीक आहे. चला आता प्रश्न सोडवायला सुरुवात करूयात. बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत, कसे सोडवायचे ते इथे समजून घेऊयात. बघा आता प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आपल्याला, कोणतेही डोळे सुंदर नाहीत, कोणतेही सुंदर मऊ नाही, काही मऊ टिकाऊ आहेत. आणि या तीन विधानांवरून दोन निष्कर्ष जे आहेत ते दोन निष्कर्ष आपल्याला चेक करायचे. तर पाहूयात कसं उत्तर भेटतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय केलं, कोणतेही डोळे सुंदर नाहीत असं केलं, कोणतेही डोळे सुंदर नाहीत. पुढे काय केलं बघा, कोणतेही सुंदर हे मऊ नाहीत, कोणतेही सुंदर मऊ नाहीत, आणि सर्व मऊ हे टिकाऊ आहे, सर्व मऊ टिकाऊ आहे. बघ काय झालं, कोणतेही डोळे सुंदर नाहीत, कोणतेही सुंदर मऊ नाहीत, आणि सर्व मऊ जे आहे ते सर्व मऊ टिकाऊ आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण निष्कर्ष दिलेत दोन, दोन निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य असेल हे आपल्याला बघायचं. तर बघूयात कोणता निष्कर्ष सत्य ठरते. बघा, काही टिकाऊ डोळे आहेत, काही टिकाऊ डोळे आहेत. बघा टिकाऊ इकडे, डोळे इकडे, काही टिकाऊ डोळे आहेत, दिसते का? नाही ना. काही टिकाऊ डोळे आहेत, तुमच्या माइंड मध्ये आलं पाहिजे काही टिकाऊ जे आहेत ते डोळे आहेत असं दिसलं पाहिजे. नाही दिसत ते म्हणजे डाऊटफुल रिलेशन आहे, ज्याला आपण कॅनॉट बी डिटरमाइन म्हणतोय. आता बघा तुम्हाला इथेच पॉसिबिलिटी सांगून टाकते. जर तुम्हाला असं दिलं असतं काही टिकाऊ डोळे असण्याची शक्यता आहे किंवा काही टिकाऊ डोळे नसण्याची शक्यता आहे, तर आपण काय सांगितलं असतं? ट्रू. कारण बघा रे, डोळे आणि टिकाऊ यांचं रिलेशन आपल्याला माहिती नव्हतं. मग जी जी गोष्ट डाऊटफुल असते तिच्यासोबत पॉसिबिलिटी काय येते? ट्रू येते. हा झाला आपला पार्ट. चला आता सर्व टिकाऊ मऊ आहेत का? बघा रे, बाहेरून आपण आज जातोय, काहीच रिलेशन लागतो, काही टिकाऊ मऊ आहेत. सर्व सर्व काय येते? डाऊटफुल येते. बघ, काही टिकाऊ मऊ आहेत असं दिलं असतं तर ट्रू आलं असतं, परंतु हे डाऊटफुल येते. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही डाऊटफुल रिलेशन आहेत, आणि दोन्ही मध्ये बघा दोन्ही पॉझिटिव्ह दिले, त्यामुळे आयदर ऑर चेक करायची गरज नाही. इथे सब्जेक्ट प्रेडिकेट काय सेम दिसत नाही, व्हेरिएबल सेम दिसत नाही, त्यामुळे डायरेक्टली उत्तर तुम्ही मार्क करू शकता. दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाहीत. उत्तर येईल पर्याय डी, दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाही. काय आलं आपलं उत्तर? पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन डी करेक्ट, एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक दुसरा,
विधाने दिलेली आहेत 3. सर्व जीवन युद्ध आहे, कोणतेही युद्ध राणी नाही, कोणतेही जीवन मोहक नाही. आणि 2 निष्कर्ष जे आहेत ते निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, पहिला दिलेला आहे सर्व जीवन युद्ध आहे. सर्व जीवन युद्ध आहे, कोणतेही युद्ध राणी नाही. कोणतेही युद्ध राणी नाही आणि कोणतेही जीवन मोहक नाही. बघा, कोणतेही जीवन हे मोहक नाही. बघा, सर्व जीवन हे युद्ध आहे, कोणतेही युद्ध राणी नाही, कोणतेही जीवन मोहक नाही. आता 2 निष्कर्ष आपल्याला दिलेले आहेत आणि 2 निष्कर्ष इथे कोणते आहेत ते 2 निष्कर्ष ते पाहूयात. बघा, काही जीवन राणी नाहीत असं दिलंय, काही जीवन राणी नाहीत. अच्छा, कसं कसं चेक करणार? बघा रे, काही नाहीत कसं चेक करायचं असं. बघा, कमी एक्झाम्पल परंतु यस निश्चितपणे कशा पद्धतीने चेक करायचं ते मी प्रॉपरली तुम्हाला सांगणार आहे. बघा, सम नॉट, काही नाहीत, सम नॉट झालं बरोबर. अच्छा, हे सम नॉट कसं चेक करायचं असं? एकतर त्यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन दिसलं पाहिजे. डायरेक्ट म्हणजे हे असं. अच्छा, मला सांगा, जीवन आणि राणी, बघा जीवन इथे आहे, राणी इथे आहे, डायरेक्ट रिलेशन दिसते का? येस दिसेल का? वगैरे, कारण राणी आणि युद्ध बाहेरून नोचं रिलेशन लावते, आतील भाग देखील काय बनेल? नोचं रिलेशन बनेल. जसं की समजा बघा, इथे आपला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र जो आहे त्या महाराष्ट्राचं आणि कर्नाटकचं नोचं रिलेशन असेल तर बघा, महाराष्ट्रामध्ये असलेला जो या ठिकाणी रायगड जिल्हा आहे त्या रायगड सोबत ही कर्नाटकचं नोचंच रिलेशन लागणार आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्र हा कर्नाटक नाहीये. त्यामुळे महाराष्ट्राचा भाग जो आहे, छोटासा भाग आहे रायगड, तर रायगड देखील काय नसणार आहे? कर्नाटक नाही. म्हणजेच काय झालं? काही जीवन राणी नाहीत. आता कोणताही जीवन राणी नाही म्हणजे डायरेक्ट रिलेशन आलं. येस येत आहे, म्हणजेच हे निश्चितपणे ट्रू. अच्छा, हे जर आलं नसतं डायरेक्ट भेटत नाही तर आपण इनडायरेक्ट चेक करतोय. इनडायरेक्ट मध्ये काय होतं बघा, जो पहिला पार्ट आहे, जसं की इथे जीवन दिलं होतं, जीवनचा काही भाग दुसऱ्यामध्ये गेला पाहिजे, त्याचं नोचं रिलेशन कोणासोबत आलं पाहिजे होतं? राणी सोबत आलं पाहिजे होतं. असं याला इनडायरेक्ट रिलेशन म्हणतो आपण. म्हणजे बघा, तुम्ही बघितलं असं, जीवनचा भाग जो आहे तो युद्धामध्ये गेलाय, युद्ध आणि राणी यांच्यामध्ये काय आहे? नोचं रिलेशन आहे. म्हणजे हे देखील आपल्याला ट्रू भेटलंच असतं. म्हणजेच काय आलं? पहिला वाला ट्रू आहे. दुसरं बघा, काही युद्ध हे मोहक नाहीत. बघ, काही युद्ध मोहक नाहीत. बघा, युद्धाचा जो काही भाग जीवनामध्ये गेलाय, बघा जसं की आता इथे बघा, काही नाहीत, पुन्हा सम नॉट चेक करतोय आपण. युद्धाचा काही भाग जो आहे जो की कशामध्ये गेलाय? जीवनामध्ये गेलेला आहे. आणि कोणतंही जीवन हे मोहक नाहीये असं दिलेलं आहे. तर बघा, इनडायरेक्ट रिलेशन दिसते तुम्हाला. पहिला भाग दुसऱ्या सोबत समचा रिलेशन बनवतोय आणि पहिला भाग दुसऱ्या सोबत समचा रिलेशन बनवतोय आणि पुढील जो पार्ट आहे तो तिसऱ्या सोबत नोचा रिलेशन बनवतोय. म्हणजे हा जो भाग आहे हा सम आहे आणि पुढचा जो पार्ट आहे तो नोचा पार्ट आहे, म्हणजे सम नॉट. म्हणजे काही युद्ध हे मोहक नाहीत. हे देखील निश्चितपणे काय येते? ट्रू येते. उत्तर जे लागणार आहे ते उत्तर लागणार आहे आपलं काय? हे आन्सर जे येते, आन्सर येणार आहे आपलं बोथ कंक्लुजन्स 1 and 2 फॉलोज, म्हणजेच पर्याय ई 1 आणि 2 हे दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतात. ऑप्शन ई जे आहे ते ऑप्शन ई आपलं उत्तर येईल. 1 and 2 बोथ फॉलोज. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 3 बघा, ज्याच्यामध्ये शक्यता दिलेली आहे. बघा, या केसमध्ये शक्यता देखील दिलेली आहे, तर ते देखील आपण इथे पाहूयात कसं दिलंय ते. वगैरे. आता इथे प्रश्न असं दिलाय, काही परीक्षा महत्वपूर्ण आहेत, कोणतीही परीक्षा स्पर्धा काय नाहीये महत्वपूर्ण नाही, काही स्पर्धा हे कठीण आहे. बघ, काही परीक्षा ज्या आहेत त्या महत्वपूर्ण आहेत. आणि कोणतीही स्पर्धा महत्वपूर्ण नाही, कोणतीही स्पर्धा काय नाहीये महत्वपूर्ण नाहीये. आणि काही स्पर्धा कठीण आहेत, काही स्पर्धा या कठीण आहेत. बघ, काही परीक्षा महत्वपूर्ण आहेत, कोणतीही स्पर्धा महत्वपूर्ण नाहीये
आणि काही स्पर्धा या कठीण आहेत. आता निष्कर्ष दिलेले आहेत दोन दोन निष्कर्ष दिलेले आहेत, ते दोन्ही निष्कर्ष आपण या ठिकाणी चेक करूयात. पहिला दिलेला आहे सर्व महत्वपूर्ण परीक्षा असण्याची शक्यता आहे. मला सांगा रे, महत्वपूर्णच काही भाग फक्त परीक्षेत आहे एवढं आपल्याला माहिती आहे. काय माहिती बघा, लक्ष देऊन ऐका. इथे बघा पॉसिबिलिटी कशी चेक करायची ते समजून घ्या, प्रॉपरली समजून घ्या. आपल्याला असं दिलेलं आहे सर्व महत्वपूर्ण परीक्षा असण्याची शक्यता आहे. म्हणजे पॉसिबिलिटी बघा, जर एखादी गोष्ट डाऊटफुल असेल तर त्याच्यासोबत पॉसिबिलिटी ही ट्रू ठरत असते. मग तुम्ही जर इथे आता बघाल सर्व महत्वपूर्ण परीक्षा दिसतात का, बघा सर्व महत्वपूर्ण परीक्षा दिसत नाहीत. काही माहिती आहे सर्वाच्या बाबतीत रिलेशन कसं आहे, डाऊटफुल रिलेशन आहे. आणि डाऊटफुल रिलेशन असल्या कारणामुळे डाऊटफुल प्लस पॉसिबिलिटी हे काय येणार आहे, ट्रू येणार आहे. म्हणजे पहिला वाला कंक्लुजन ट्रू भेटला. दुसरं बघा काही कठीण परीक्षा नाही. अच्छा, काही कठीण जे आहेत ते स्पर्धा आहे एवढं माहिती आहे. कठीण आणि परीक्षेचं रिलेशन मात्र माहिती नाहीये, म्हणजे हे रिलेशन डाऊटफुल येत आहे. केवळ आणि केवळ निष्कर्ष एक जो आहे विद्यार्थी मित्रांनो, केवळ निष्कर्ष एक जो आहे तो अनुसरण करत आहे. उत्तर येईल पहिला पर्याय. उत्तर काय आलं आपला, फर्स्ट ऑप्शन जे आहे ते फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. पहिला पर्याय एकदम म्हणजे एकदम परफेक्ट उत्तर आहे, फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4. बघ काय दिलंय, विधान दिलेलं आहे काही हात पाय आहेत, कोणताही पाय शूज नाहीत, सर्व शूज मोजे आहेत. दोन निष्कर्ष दिलेत, सर्व हात कधीही शूज असू शकत नाही, काही मोजे हात असू शकतात. अच्छा बघा, एक दिलंय कधीच होणार नाही आणि दुसरा असू शकतात, शक्यता दुसरी वाली आहे, लक्षात ठेवा. आता बघा काय दिलेलं आहे, बघा हे कधीही शूज असू शकत नाही, कॅन नेव्हर बी, कधीही होणार नाही, कॅन नेव्हर बी असं दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा असू शकतात, कॅन बी, एक कॅन बी पॉसिबिलिटी आहे, कॅन बी कधीही होणार नाही असं विचारलं. तर मला सांगा आता बघा, तुम्हाला मी दाखवते कसं चेक करायचं तेही सांगते. बघा काही हात जे आहेत ते काही हात पाय आहेत, कोणताही पाय हा शूज नाही, कोणताही पाय शूज नाही. अच्छा बघा काय दिलंय प्रश्नामध्ये, असं दिलंय सर्व हात कधीही शूज असू शकत नाही. बघा रे, आता हाताचं काही भाग पायामध्ये गेलाय आणि कोणताही पाय शूज होणार नाही, म्हणजे हा हात काही भाग शूज नाही, काही भाग शूज नाही. निश्चितपणे माहिती आपल्याला काही भाग शूज नाही. म्हणजे जर काही भाग शूज नाहीच आहे, निश्चितपणे माहिती आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सर्व हात कधीही शूज होणार नाही, ट्रू येईल. कारण काही भाग कधीच होणार नाही, सर्वच्या सर्व कधीच होणार नाही हे आपण सांगू शकतो. ऑल कॅन नेव्हर बी, बघा ऑल कॅन नेव्हर बी कधी निश्चितपणे ट्रू म्हणायचं ज्यावेळेस त्यांच्यामध्ये सम नॉटचं रिलेशन आपल्याला बघायला भेटतोय, त्यावेळेस ते निश्चितपणे ट्रू येत आहे. जर इथे पॉसिबिलिटी बनत असती तर ते आपण चुकीचं ठरवलं असतं, की आपल्याला जर असं दिसलं असतं की हात जे आहेत सर्व हात शूज बनवू शकतात. आता जसं की बघा सर्व हात पाय बनवू शकतात आणि आपल्याला असं दिलं असतं सर्व हात कधीही पाय असू शकत नाही, तर हे आपण चुकीचं सांगितलं असतं. कारण आपल्याला दिसतं सर्व हात पाय होऊ शकतात, म्हणजे हा फरक आहे कॅन नेव्हर बी मधला. आता कॅन बी मध्ये काय करतोय आपण, पॉसिबिलिटी चेक करतोय, काही मोजे हात असू शकतात. अच्छा बघा काय दिले शेवटचं, सर्व शूज मोजे आहेत. अच्छा मोजे इथे दिलेले आहेत. अच्छा काही मोजे हात असू शकतात, मोजे इथे आहे हात इथे आहे, रिलेशन माहिती आहे का, नाही माहिती, डाऊटफुल आहे. डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी काय आली, ट्रू आली. डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी काय आली, ट्रू आली. म्हणजेच काय आलं उत्तर आपलं, दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतायत. पर्याय ई जे आहे ते ई पर्याय आपलं अचूक उत्तर आलं. काय आन्सर आलं आपलं, पर्याय ई, बोथ कंक्लुजन्स 1 and 2 फॉलोज. बघा आपण नॉर्मल केसी चेक केली, आपण पॉसिबिलिटी केसी आपण या ठिकाणी चेक करत आलेलो आहोत. व्यवस्थितरित्या मी तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. चला आपण एक नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय दिलं गेलंय. बघा सर्व झाडे आंबा आहेत, सर्व झाडे जे आहेत ते सर्व झाडे आंबा आहेत, आणि सर्व आंबे जे आहेत ते सर्व आंबे हे संत्री आहेत, काही संत्री जे आहेत ते काही संत्री हे पपई आहेत. बघ काय झालं, सर्व झाडे आंबे आहेत, सर्व आंबे संत्री आहेत, काही संत्री पपई आहेत, दिलं इथे आपल्याला. अच्छा आता निष्कर्ष दिलेले आहेत, निष्कर्ष 2 दिलेले आहेत. पहिला निष्कर्ष दिलाय सर्व आंबे झाड आहेत. बघा रे सर्व आंबे झाड आहेत का रे, बाहेरून आत जाते, सर्व आंबे झाड आहेत का नाही, डाऊटफुल आहे. काही आंबे झाड आहेत, सर्व चुकीचं आलं. आणि काही पपई हे झाड आहेत का,
बघा पपईचा काही भाग झाड मध्ये दिसते का, पपई इकडे आहे झाड इकडे आहे, म्हणजे हे देखील काय आलेलं आहे, डाऊटफुल आलेलं आहे. म्हणजेच या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी काय आहेत, डाऊटफुल आहे. दोन्ही डाऊटफुल आहेत. उत्तर येईल कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही. उत्तर येईल पर्याय डी. काय आन्सर येते आपलं, पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं इथे अचूक उत्तर असं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत ते मी सॉल्व्ह करून दाखवलेत. भरपूर सारे प्रश्न होते. येस, बघा ज्या वेळेस भरपूर सारे विद्यार्थी देखील आपल्यासोबत असणार आहेत त्यावेळेस आपण तेही प्रश्न आपल्या रेग्युलर सेशन्समध्ये या ठिकाणी नक्कीच एक्सप्लेन करू. चिंता करायची बिलकुल गरज नाही आहे. पुन्हा भेटू नवीन जोश, नवीन एनर्जी, नवीन क्वेश्चन सहित नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे. आपलं सुपर स्टडी कॉर्नर ॲप जे आहे, ज्यांनी डाउनलोड केलं नसेल त्याने डाउनलोड नक्की करा. आणि बघा TIIT स्पेशल जी बॅच आहे, TIIT 2025 ची जी स्पेशल बॅच आहे, ती स्पेशल बॅच तुम्ही जॉईन होऊ शकता. 799 प्राइस आहे. बघा जे जे विद्यार्थी माझं वर्कशॉप जॉईन करतायत, बघा तुम्ही एक प्रोमो कोड जो आहे, कुपन जो आहे, तो कुपन ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करायला जाल, बाय नाव वर क्लिक कराल, तुम्हाला पेमेंट वर क्लिक करण्यापूर्वी बघा एक कुपन कोडचं ऑप्शन दिलं जातोय, तिथे टाईप करा वर्कशॉप. वर्कशॉप हे कुपन कोड जे आहे ते टाईप करा, जेणेकरून तुम्हाला आणखी डिस्काउंट भेटेल. ठीक आहे. 10% डिस्काउंट सहित 719 रुपयामध्ये ही जी बॅच आहे, जे वर्कशॉप अटेंड करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना भेटून जाईल. तर टेटची तयारी करणारे विद्यार्थी, सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी, ही संधी सोडू नका. मॅथ्स अँड रिजनिंग, कम्प्लीट मॅथ्स अँड रिजनिंग, संपूर्ण दोन्ही सब्जेक्ट्स जे आहेत त्यातील सर्व टॉपिक जे आहेत ते आपण नक्कीच कव्हर करू. चला पुन्हा थांबूयात इथेच. पुन्हा भेटू नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.